नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सीझन सुरू झालेला आहे. तुम्ही पाहताय माझ्या इर्द गिर्द मागे पुढे सगळीकडे पसार आहे. याचा अर्थ सीझन जोराचा डबल दुपटीने स्पीड घेऊन सीझन चालू झालेला आहे. तर आज सकाळी शॉपवरती आल्या आल्या माझ्याकडे अगदी शटरवरती करते तोपर्यंत कालचे क्लायंट नव्हते. काल संडे असल्यामुळे मी शॉप बंद ठेवते. तर कालचे येणारे क्लायंट लगेच शॉप ओपन केल्या आले होते आणि त्यांनी खूप साऱ्या साड्या मुंजेची ऑर्डर आलेली आहे. आपल्याकडे मुंजा आहे त्यांच्या मुलग्याची, सो त्यांनी आपल्याला खूप साऱ्या साड्या आणून दिलेल्या आहेत. म्हणजे 4 साड्या आहेत आणि हे बघा कुठून आणले तुम्हाला लक्षात येत असेल, नाव वाचून लक्षात येतं. प्रथामधून साड्या आणलेल्या आहेत. सुंदर साड्या आहेत. ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहेत. सिल्कमध्ये साड्या आहेत, काही कॉटन वर्कमध्ये साड्या आहेत, काश्मीरी वर्कमध्ये, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 2-4 साड्या आहेत. तुम्हाला मी एक एक करून दाखवते. आज खूप काम आलेलं आहे. सकाळची ही जी ऑर्डर आहे तिथून सुरुवात करूया. हे पहा, खूप सुंदर अशी ऑफ व्हाईटमध्ये हाताने वर्क केलेलं आहे. थ्रेड वर्क आहे. हे आपण जे ऊल म्हणतो, ऊल वर्क आहे. सेम ब्लाऊज आहे याचा. ही साडी एक आलेली आहे आपल्याकडे. त्यानंतर ही प्युअर सिल्क एक आहे. ह्याचा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे. कॉपर गोल्डन आणि रॉयल ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे. कॉपर गोल्डनचे बुट्टे आहेत आणि आता हा स्काय ब्ल्यू लेव्हेंडर टाईप आहे. स्काय ब्ल्यू पण नाही म्हणू शकत. सुंदर अशी ही साडी आहे. पुन्हा हे ब्लाऊज पीस आहेत त्यांचे. ब्लाऊज पीस बघायच्या अगोदर मी तुम्हाला अजून त्यांच्या 2 साड्या आहेत त्या दाखवते. क्वालिटी सुंदर वाटली मला. थोडीशी रेंज जास्त आहे. 5,000, 6,000, 7,000, 8,000 अशा साड्यांची रेंज आहे. पण क्वालिटी छान वाटली. ही पण आहे बघा. ही पण प्युअर सिल्कमध्ये साडी आहे. याची बॉर्डर खूप सुंदर आहे. बारीक बारीक इथे अशी वेल दिलेली आहे कॉपर गोल्डनमध्ये. आणि ही पिस्ता कलरची साडी आहे. हिचा प्राईस विचाराल तर ही 5,000ची साडी आहे. 5,000ची ही साडी आहे. ह्याच्यामध्ये या कलरचा, ब्राऊन कलरचा ब्लाऊज दिलेला आहे आणि गोल्डन, कॉपर गोल्डनचे पॅच वर्क आहेत त्याच्यावरती. त्यानंतर हा एक आहे पिस्ता कलर. हा पिस्ता म्हणता येणार नाही, ग्रीनिशमध्ये आहे. आणि हा सॉफ्ट आहे, अतिशय सॉफ्ट असा हा कलर आहे. सुंदर साडी आहे. कॉन्ट्रास्ट ह्याच्यावरचा पीस, ब्लाऊज रनिंगच होता ब्लाऊज पीस, त्यांनी कॉन्ट्रास्ट आणलेला आहे. तो सुद्धा मला आवडलेला आहे. आणि साड्या सुंदर आहेत. ह्याची प्राईस तुम्हाला सांगायची तर ही 9,000ची साडी आहे. अतिशय सुंदर अशी ही साडीसुद्धा आहे. याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्यांनी आणलेला आहे. सकाळी आल्या आल्या ही मोठी ऑर्डर आपल्याला आलेली आहे. त्यांच्या मुलगीची आहे मुंज, सो मुंजेची ऑर्डर आपल्याला आलेली आहे. सध्या मुंजेची ही आपल्याकडे आलेली 4थी ऑर्डर आहे. एक कंप्लीट करून दिलेली आहे. अजून 2 घेतलेल्या बुकिंगची ऑर्डर आहेत आणि 3री आलेली आहे. तर यावेळेला मुंजेचे मुहूर्त कमी आहेत बहुतेक, त्यामुळे मुंजेच्या खूप साऱ्या ऑर्डर आपल्याकडे आलेल्या आहेत. आता हा आहे ग्रीनिश कलरच्या साडीचा ब्लाऊज, ब्रॉकेटमध्ये आहे. त्यानंतर हा आहे ऑफ व्हाईटमध्ये काश्मीरी वर्कच्या साडीचा ब्लाऊज आहे. हा बघा, हा आहे तुम्हाला ब्राऊन कलरची साडीची बॉर्डर दाखवली, ग्रीनिश गोल्डन, कॉपर गोल्डनचे पॅच त्याच्यावरचा. आणि हा आहे अतिशय सुंदर असा लास्ट जी साडी मी दाखवली ही वाली, ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट केलेला हा ब्लाऊज आहे. याच्यामध्ये थोडासा कलर आहे जांभळा, त्याच्यामध्ये त्यांनी हा कॉन्ट्रास्ट टाकलेला आहे. आणि हा ना रेडीमेड वर्क केलेला ब्लाऊज आहे. तुम्हाला मी पूर्ण हा ब्लाऊज आहे तो ओपन करून दाखवते. ह्याला या पद्धतीने दोन्हीही साईडला गळे दिलेले आहेत. म्हणजे फ्रंटचे सुद्धा दोन्ही गळे दिलेले आहेत. या बाजूला इकडे स्लीव्ज दिलेले आहेत दोन्ही, आणि इकडे बॅकचा नेक आहे तो दिलेला आहे. म्हणजे हा सुद्धा अतिशय सुंदर असा वर्क दिलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजची प्राईज आहे 3,500. 3,500चा फक्त हा ब्लाऊज पीस आहे. सो ह्यांचे हे 4 ब्लाऊज आहेत ह्या साड्यांवरचे. ही सकाळी आलेली माझी दोन्हीची ओपनिंगची ऑर्डर आहे. व्यवस्थित लागलीच ठेवून देते, म्हणजे मिक्सअप नाही होणार, कारण आज खूप ब्लाऊजांची आणि साड्यांची ऑर्डर आलेली आहे. त्याच्यामुळे मिक्सअप होऊ नये म्हणून ज्या ते बॅगमध्ये ठेवते व्यवस्थित राहील. ही ऑर्डर घेतल्यानंतर
लगेच कारागीर आले भावना मॅडम आमची, मग कटिंगला घेतले. 6 ब्लाऊज अस्तरचे कटिंग केले, त्याच्यामधले 4 ब्लाऊज शिवले. मध्ये आधे छोटं मोठं क्लायंट येत होतं न्यायला वगैरे, ते घेतलं. परत संध्याकाळी 5 ते 5:30 ब्रेक घेतला, घरी जाऊन आले, फ्रेश होऊन मस्त चहा घेऊन आले. त्यानंतर मी हा ब्लाऊज शिवला, म्हणजे हा 5वा ब्लाऊज, 4था ब्लाऊज होता. 3 ब्लाऊज दुपारीच लुकला गेले होते. त्यानंतर हा वरचा ब्लाऊज शिवायला घेतला, तर ह्याने इतका वेळ खाल्ला आणि खूप सारे क्लायंट खूप वेळेला मध्ये येत होते. हा सुद्धा साडीवरती पैठणीवरती आलेला ब्लाऊज आहे. अतिशय सुंदर याची डिझाईन तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा हा वर्कवाला ब्लाऊज आलेला आहे. हा कंप्लीट करता बराच वेळ गेला, कारण मध्ये बराच वेळ उठावं लागलं. हा ब्लाऊज कंप्लीट करता बघा, ह्या 2 ब्लाऊजचे ऑर्डर आलेले आहेत. इकडे हे 2 ब्लाऊज आहेत. पुन्हा त्या पाठोपाठ लगेच ह्या 3 साड्या आणि 3 ब्लाऊजांचे ऑर्डर आलेले आहेत. या ब्लाऊजांच्या ज्या साड्या आहेत त्या इकडे आहेत. ही ऑनलाईन शॉपिंग आहे त्या मॅडमची. अगोदर एक साडी त्यांनी ऑनलाईन घेतली होती, ती आपण शिवून दिलेली आहे. आणि ह्या 2 साड्या एक्झिबिशन लागलं होतं आपल्या तळेगावमध्ये. मला नव्हतं माहिती, आत्ता माहीत पडलं, तर मी पण एखादी साडी घेतली असती. सो या 2 साड्या एक्झिबिशनमधून त्यांनी घेतलेल्या आहेत. सो ह्या 4 साड्या 4 ब्लाऊज, ह्या 3 साड्या 3 ब्लाऊज आणि हे 2 ब्लाऊज आलेले आहेत. ह्या 2 ब्लाऊजांच्या साड्या ऑलरेडी दिवाळीमध्ये बुक करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे फक्त ब्लाऊज शिवायचे आहेत. पण ह्याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे, आवडला मला हा सुद्धा ब्लाऊज बघा. इकडे ऑफ व्हाईटमध्ये बारीक वेलची बॉर्डर दिलेली आहे. सुंदर असा हा कलरसुद्धा खूप सुंदर आहे. याला वरती पफ स्लीव शिवायला सांगितलं मी तिला, कारण छान वाटतात पफ स्लीवचे ब्लाऊज आहे ते. त्यानंतर आले हे 2 ब्लाऊज. ह्याच्यामध्ये परत 3 क्लायंट आले होते ब्लाऊज घेऊन जायला. त्यांचं देता हे क्लायंट आले. ह्या 2 साड्या आणि 2 ब्लाऊज ह्याचे आलेले आहेत. आता या साडीवरती याचा मोरपंखी ब्लाऊज आहे आणि ही जी रनिंग साडी आहे ह्याची तुम्हाला ब्लाऊज दाखवते. ही जी रनिंग साडी आहे याचं हे ब्लाऊज आहे आणि माप आहे, माप कुठेतरी माझं पडलं जाईल. या साडीवरती हा कॉन्ट्रास्ट केला आहे त्या क्लायंटनी. सुंदर दिसेल जेव्हा हा साडी आणि हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट वेअर करू आपण तेव्हा, कारण क्रॉस कॉन्ट्रास्टचे ब्लाऊज असतात त्या अतिशय सुंदर दिसतात. फक्त आपल्याला सवय नसते, मॅचिंगची सवय लागलेली असते म्हणून आपण मॅचिंग घालतो. सो हे सुद्धा खूप सुंदर आहे. आणि हा जो आहे ह्या ब्लाऊजचा, ह्या साडीचा हा ब्लाऊज आहे. सो हे 2 ब्लाऊज या क्लायंटचे आहेत, ते सुद्धा सेपरेट ठेवते. हे सुद्धा याच आठवड्यामध्ये ऑर्डर आहेत. आणि या क्लायंटचे अजून सारे 4 ब्लाऊज आपण शिवले होते. 40 साईज किंवा 42 साईज आहे. ते तुम्हाला मी ह्याच्यावरून 42 साईजचा ब्लाऊज साईड का होतो, ह्याच्यामध्ये मुंड्यामध्ये फुगा येतो किंवा आर्महोलला झोळ येतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे आज ऑर्डर किती आलेलं आहे त्याच्यामध्ये अजून 2 ड्रेस आहेत, ते मी तुम्हाला सांगलेलं विसरलेले आहे. तर अजून हे 2 ड्रेस तिथे ॲड झालेले आहेत. कॉटन सिल्कमध्ये एक आहे, एक सॅटिनमध्ये आहे. हा जॉर्जेट कपडा आहे टॉपचा आणि सॅटिनमध्ये याचा अस्तर आणि सलवार आहे. सो हे एक पेन्सिल बॉटम आहे आणि एक फुल पटियाला आहे, कारण अस्तर ड्रेसला आहे त्याच्यासोबत सलवार पण ह्याच्यातच आहे. तर सॅटिनचा कपडा असल्यामुळे ह्याच्यामध्ये फुल सलवार शिवा म्हटली ताई, मला फुल सलवार हवे आहे आणि एक पेन्सिल बॉटम शिवा म्हटली. त्यानंतर आता हा जो ब्लाऊज आहे हे सगळं झाल्यानंतर आता खूप वेळ झाला आहे मला ॲक्च्युली. वाजलेत किती बघा, 10 वाजायला आलेले आहेत. 10ला 10 मिनटं कमी आहेत फक्त. मी अजून घरी जायचे आहे, स्वयंपाक आहे मला. आणि हे ब्लाऊज मला कंप्लीट करायचं होतं, पण ह्यालासुद्धा खूप मणी आणि खूप असे काचेचे मणी आहेत, हेवी मणी आहेत मोठे मोठे. त्याच्यामुळे ह्याला खूप वेळ जातो आहे. आणि हे शिवत बसले तर पुन्हा मला वेळ होईल म्हणून फक्त ह्याला मी बॉडीचं मेजरमेंटप्रमाणे शिवून घेतलं. बाही लावायची शिल्लक आहे. ह्याच्या बाहीचे आम्ही खूप सारे मणी काढले, डिझाईन काढले लावताना, पण अजून ह्याला खूप वेळ शिलाईमध्ये आहे. ते हे ब्रॉचेस वगैरे ते काढावे लागतील. सो मला वेळ लागेल म्हणून म्हटलं हा ब्लाऊज तयार करून हुकलूकला देते या बाकीच्या ब्लाऊजांसोबत, म्हणजे ह्याचं काम होईल. आणि उद्या हे ब्लाऊज जाणार आहेत. आजचे जे 6-7 ब्लाऊज मी शिवले
ते आज 6 ब्लाऊज झाले, 7वं नाही झालं. खूप प्रयत्न केला पण 7वं ब्लाऊज नाही झालं, कारण ह्या ब्लाऊजनी आणि या ब्लाऊजनी खूप वेळ घेतला. आणि सकाळचे पण ऑर्गेन्झामध्ये 2 होते स्टोनवाले, छोटे छोटे स्टोन होते पण स्टोन त्याला होते, तर त्यांनी सुद्धा खूप वेळ घेतलेला आहे आजच्या ब्लाऊजचं. त्याच्यामुळे आजचं काम हे रेंगाळलेलं आहे. 6 ब्लाऊज कटिंग करून 5 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तिकडे अजून कटिंगचा ढीग आहे. हे 3 ब्लाऊज हुकलुकला जातील. आणि इकडे अगोदरचा 4 दिवसाचा हा न जाणारा ढीगसुद्धा कटिंग आहे, म्हणजे जाणार होता पण 1-2 देऊन त्यांना ॲडजस्ट केलेला आहे. आणि हे सगळं करता करता एक अजून मला इकडे गिफ्ट आलेलं आहे. मला कोणीतरी स्वीट घेऊन आलं होतं. सो पेढे आहेत आणि माझं फेवरेट चॉकलेट आहे. हे चॉकलेट मला खूप आवडतं आणि जीव खूप प्राण आहे. हे चॉकलेट खाल्लं की छान काम करायला मिळते, एनर्जी येते. तुम्हालाही आवडतं का चॉकलेट सांगा. तसं चॉकलेट्स खाणं, जास्त गोड खाणं चांगलं नाही, पण हे गिफ्ट आलेलं आहे. सो हे चॉकलेट मी मिस करत होते, असं मला आलेलं आहे. तर ते मी खाईनच, तुम्ही पण या खायला. तर आजचे 6 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि ऑर्डर किती आलेल्या आहेत. ह्या 2 साड्या 2 ब्लाऊज आहेत, ते 4 साड्या आहेत. 4 आणि 3 7 8 9 साड्या, 9 साड्या आलेल्या आहेत. आणि ब्लाऊजसुद्धा 4 ती आहेत, 3 ही आहेत, 7 8 9 आणि एखाद दुसरं ब्लाऊजची ऑर्डर आली असेल पण मी विसरते बहुतेक. हां, अजून एक ब्लाऊजची ऑर्डर आलेली आहे बघा. काही साडी तिकडे पाठीमागे आहे. बारीक स्टोनची ही साडी आहे, खूप सुंदर आहे. पूर्ण जॉर्जेटची साडी आहे. मला असा कपडा शिवायला खूप आवडतो. सो हे एक ब्लाऊज आलेला आहे. म्हणजे टोटल किती झाल्या, 2 3 5 आणि 4 9 साड्या, ती एक 10 साडी काळी ही आणि 10 ब्लाऊज आलेले आहेत. 10 ब्लाऊज नाही आहेत, ॲक्च्युली ब्लाऊज 12 आहेत, कारण ह्या 2 साड्या अगोदरच गेलेल्या आहेत. सो 12 ब्लाऊज आणि 10 साड्या आज आपल्याला आलेल्या आहेत. आता काही माझा स्टॅमिना नाही आहे की हे इकडे तिकडे सगळं लावून ठेवू किंवा काय आहे, असं सोडून जाणार आहे. उद्या आल्यानंतर कॉल आल्यांना कॉल करेल, दोघींना साड्या ह्या डिस्ट्रीब्यूट करून देऊन टाकेल. आणि ह्या ज्या 2-3 ब्लाऊज आहेत त्या माझा हातशिलाई द्यायच्या आहेत. सो आजचा माझा हा डेली रुटीनचा ब्लॉग आहे, जो मी तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्टिचेस सर्जवरती नवीन असेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. सो बाय, पुन्हा भेटू. चला, आता खूप वेळ झाला, घरी जाताना आता 10:15 वाजतील, कारण सगळं हे हुकलूक काढायचे आहे, जायचं आहे. इतका वेळ होईपर्यंत आपल्याला 10 तर नक्कीच वाजून जाणार आहे. चला तर मग पुन्हा भेटू. बाय.